नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय आपण इयत्ता 10वी सहामाही परीक्षा म्हणजे प्रथम सत्र परीक्षा आपली जवळ आलेली आहे. तर प्रथम सत्र परीक्षेच्या अनुषंगाने इयत्ता 10वी विषय मराठी कुमार भारती मराठीचा पेपर आज आपण बघणार आहोत. मराठीची प्रश्नपत्रिका जी आहे या मराठीच्या प्रश्नपत्रिकेवर आपण चर्चा करणार आहोत. आता ही प्रश्नपत्रिका जी आहे याच्या PDF आणि इतर सगळ्या विषयांच्या PDF जर तुम्हाला हव्या असतील तर त्या कुठे कशा मिळतील यावरती मी या व्हिडिओच्या शेवटी चर्चा करेल. तुम्हाला शेवटी सांगेल की या सगळ्या PDF कशा डाउनलोड करायच्या. तर बघा मित्रांनो, प्रथम सत्र परीक्षेचा या ठिकाणी पहिला जर मुद्दा तुम्ही बघितला, पहिला प्रश्न आपल्याला आता हे जे स्वरूप आहे हे कसं असणार, जसं बोर्डाच्या परीक्षेचं स्वरूप असतं तसंच प्रथम सत्र परीक्षेचं स्वरूप असतं इयत्ता 10वीच्या या तुमच्या परीक्षेमध्ये. हे लक्षात घ्या. म्हणजे बोर्डाच्या परीक्षेचं आणि या परीक्षेचं सेम स्वरूप असतं आणि त्याचबरोबर तुमची पूर्व परीक्षा असते. पूर्व परीक्षेचं सुद्धा असं स्वरूप असतं. तर बघा, तर पहिला जो प्रश्न आहे तो आपण जरा नीट समजून घेऊ. पहिला प्रश्न या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला जर तुम्ही बघितला, प्रश्न पहिला, तर या पहिल्यामध्ये 3 प्रश्न असतात. असतो, असतो आणि असतं. या तीनही प्रश्नांवरती आपण डिटेलमध्ये चर्चा करू. तर याच्यामध्ये जो आहे ना, तो पाठ्यपुस्तकातील उतारा असतो 7 मार्काला. सुद्धा पाठ्यपुस्तकातील उतारा 7 मार्काला. अशा प्रकारे 7 आणि 7 हे जे 14 मार्क आहे, ते पाठ्यपुस्तकातील उतारांवर आधारित असतात. आणि त्याच्यानंतर जो आहे, तो म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा उतारा जो 4 मार्काला असतो. म्हणजे 14 आणि हे 4 झाले तुमचे 18 मार्क असतात. आता या मध्ये जर तुम्ही बघितलं आणि मध्ये जे 3 प्रश्न असतात, 3 प्रश्न असतात 7 मार्काला. प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा. प्रश्न पहिला जो आहे तो 2 मार्काला, दुसरा आहे 2 मार्काला आणि तिसरा जो आहे तो 3 मार्काला असतो. तिसरा प्रश्न जरा डोक्याला ताप असतो, कारण तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला स्वमत लिहायचा असतो. बाकी या 2 प्रश्नात तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. फक्त इथं तुम्हाला कधी-कधी 2, 2.5 किंवा 3 पैकी 3 मिळवायचे असेल तर थोडेसे काही क्षमता आपल्यामध्ये डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्यावर पण चर्चा करू. तर बघा, प्रश्न पहिला उतार्याच्या आधारित सूचनेनुसार कृती, म्हणजे हा जो जो आहे 7 मार्काचा तो आपण बघू. तर बघा, एका शब्दात उत्तरे लिहायचं आहे. पहिला प्रश्न आहे, गावचं वर्तमानपत्र काय आहे आणि वर्तमानपत्राचे संपादक. बघा, आमची ढाळच म्हणजे गावचं वर्तमानपत्र. म्हणजे इथं आमची ढाळच या ठिकाणी ढाळच हे उत्तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. इथं पटकन उत्तर भेटलं तर लिहून टाकायचं. ह्या अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर लिहिताना असा बॉक्स करायचा आणि त्याच्यात उत्तरं लिहायचे. त्याच्यानंतर ढाळच म्हणजे आमच्या गावचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याचे संपादक. तर इथं वर्तमानपत्राचे संपादक म्हणजे आजी. तर या ठिकाणी किंवा आजी आपण असं लिहू शकतो, लेखकाची आजी वगैरे. बघा, एकदम सोपं आहे. म्हणजे इथं तुम्हाला 1 मार्क, इथं 2 मार्क. मित्रांनो, हे 2 मार्क कुठल्या पण शामड्या पोराला भेटतील. कोणालाही मिळू शकतात. हातातले मार्क आहेत. आता पुढे जाऊ थोडासा. पुढचा प्रश्न बघा, आकृतीबंध पूर्ण करा. आगळची वैशिष्ट्ये. आता आगळची 4 वैशिष्ट्ये लिहायची. 1, 2, 3, 4. प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क. अर्धा, अर्धा, अर्धा आणि अर्धा. तुमचे 2 मार्क होणार. तर इथं उत्तर तुम्हाला पटकन मिळून जातात. बघा, इथं रात्री 8च्या दरम्यान ढाळजाचा दरवाजा लागला आणि एकदा आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. बघा, मुळात ही 6 फूट लांब. बघा, आगळीची वैशिष्ट्ये 6 फूट लांब, पाऊण फूट रुंद, बरोबर, सागवानी होती आणि एका भिंतीतल्या देवळीत भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ही वैशिष्ट्य तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. अशा प्रकारे या ठिकाणी ही काही वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. किंवा या ठिकाणी बघा, इथं आपल्याला आणखी काही गोष्टी आहेत. आगळची वैशिष्ट्ये जी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही 4 वैशिष्ट्ये तुम्हाला या ठिकाणी लिहिता येऊ शकतात. पुढे बघा, ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायानं वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवच होतं. ठीक आहे. आता बघू पुढचा प्रश्न या ठिकाणी. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला 2 मार्क आरामात मिळू शकताय. ओके. फक्त आता इथे तुमची गडबड होऊ शकते. इथं स्वमत तुम्हाला जवळपास डिटेलमध्ये थोडंसं लिहायचं आहे, 1-2 पॅराग्राफमध्ये. म्हणजे तुमच्या कुटुंबातील आजीचे महत्त्व तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. मग तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकताय. बाबा, आमच्या कुटुंबामध्ये आजीचं महत्त्व हे आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूपच मोठं आहे. आजी ही आमच्या सर्व घरातल्या सर्व लहान मुलांना संस्कार देत असते. लहान मुलांवरती चांगले संस्कार लावत असते आणि आजी असल्यामुळंच आमचे आई-बाबा बाहेर कामासाठी जाऊ शकतात. त्यामुळे आजी आमच्या सर्वांचं घरामध्ये आमच्या लहान मुलांचं लक्ष ठेवते. आमच्या लहान मुलांना छान-छान गोष्टी सांगते आणि त्या छान-छान गोष्टींमधून आम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये आजीचं महत्त्व तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 3 प्रश्न असतात. पहिला 2 मार्काला, दुसरा 2 मार्काला आणि तिसरा 3 मार्काला. असे एकूण तुमच्याकडे 7 मार्काचे हे प्रश्न आहेत. आता मी दुसरा उतारा काय तुम्हाला सांगत नाही, डिटेलमध्ये त्याची उत्तरं देत नाही. अरुणिमाच्या मते असलेले भाकड शब्द. तर इथं बघा, पहिल्याच
उतार्यामध्ये तुम्हाला इथं दिसतील. कृती करा. 4 शब्द इथं लिहायचे आहेत. एका शब्दाला अर्धा मार्क. बघा इथं सांगितलं की लक, भाग्य, किस्मत, डेन्सिटी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत. म्हणजे हे भाकड शब्द आहे. हे तुम्ही इथं लिहू शकताय. म्हणजे पटकन उत्तर तुम्हाला इथं मिळतं आणि 2 मार्क तुम्हाला मिळून जातात. ओके. तर हा बघा पुढचा हा जो पॅरेग्राफ आहे तुम्ही वाचू शकताय. मी पॅरेग्राफ वाचून तर खालील काही प्रश्नांची उत्तरे. गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातलं एक महत्वाचं शिखर तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि योग्य उत्तर लिहा. अरुणिमाच्या मते उत्तम व्यक्ती कशावरून ठरतं हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके. ही उत्तरं तुम्ही लिहू शकताय. याच्यानंतर स्वमत. पाठाच्या आधारे तुम्हाला समजलेले अरुणिमाचे गुणवैशिष्ट्य सविस्तर लिहा. अशा प्रकारे हे प्रश्न असतात. पाठ्यपुस्तकातील उतारा जो आहे हा खूप महत्वाचा असतो. म्हणजे 2 उतारे असतात. 2 पैकी तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही उतारे लिहायचे असतात. 7 आणि 7 14 मार्काचा प्रश्न. यानंतर अपठित उतारा. मित्रांनो हा उतारा महत्वाचा काय आहे? कारण या उतार्यावरती तुम्हाला इथं तर 4 मार्क आहेत. त्याचबरोबर तुम्हाला सारांश लेखनामध्ये हाच उतारा असतो. याच उतार्याचा सारांश तुम्हाला लिहायचा असतो. 1/3 सारांश. ओके. त्याच्यामुळे पत्र लेखनाला एक ऑप्शन म्हणून हा उतारा जो आहे त्याचा सारांश लेखन असतो. आता इथे बघा चौकटी पूर्ण करा. इथे प्रत्येक विद्यार्थ्याला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात कारण इथे स्वमत हा भाग नसतो. त्यामुळे सगळे जे काही प्रश्न आहेत ते सगळे 2-2 मार्काचे जे प्रश्न असतात ते अशाच प्रकारे बॉक्स भरा, चौकटी पूर्ण करा, कृतीवर आधारित असतात. बघा इथं साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वात बेमालून भिनलेला अंश. हा उतारा वाचल्याशिवाय तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं समजणार नाही. तर उतारा वाचू बघा. साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वात सामाजिकतेचा अंश बेमालून भिनलेला असतो. तसेच ती जी भाषा वापरतो ती त्याने सामाजिक व्यवहारातून आत्मसात केलेली असते. भाषेचे शब्द, वाक्यप्रयोग, वाङ्मयीन संकेत यांची एक परंपरा त्याला वेढून असते. शिवाय वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांचे विशिष्ट तंत्रही तयार झालेले असते. या सर्वांचा हुकमी व परिणामकारकतेने उपयोग व्हावा तर पूर्वसुरींच्या साहित्याचे परिशीलन अत्यावश्यक असते. परंतु जातिवंत लेखक हा भाषेचे संकेत व वाङ्मय तंत्र यांचा कधीच गुलाम बनत नाही. शिवाय वाङ्मयाची परंपरा प्रवाही असते. विज्ञानाच्या परंपरेप्रमाणे ती एकमुखी व गणिती काटेकोरपणाची नसते. तिच्यात लेखकाच्या व्यक्तिविशेषांना भरपूर वाव असतो. नवनिर्मितीची म्हटली तरी ती काही आकाशातून नवनिर्मिती म्हटलं तरी ती काही आकाशातून अचानक खाली येत नाही. तिचे काही धागे जुन्या व्यूहरचनेत गुंतलेले असतात. आता बघा साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वात बेमालून भिनलेला अंश आहे. तर इथे बघा साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वात सामाजिकतेचा अंश. तर इथं सामाजिकतेचा हा शब्द या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. सामाजिकतेचा. भाषेचे संकेत व वाङ्मय तंत्र यांचा कधीच गुलाम न बनणारा. तर इथं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला उत्तर मिळेल की कधीच गुलाम न बनलेला. एक मिनिट आपण याचं उत्तर भेटतंय. जातिवंत लेखक. बघा जातिवंत लेखक या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. हा भाषेचे संकेत व वाङ्मय तंत्र यांचा कधीच गुलाम बनत नाही. तर इथं जातिवंत लेखक तुम्ही असं म्हणू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकाराने इथे तुम्ही सामाजिकता तर अशा प्रकारे तुम्हाला इथे लिहिता येऊ शकतात. चुकी बरोबर इथं लिहायचंय. बघा 2 मार्क. वाङ्मयाची परंपरा प्रवाही असते. तर इथं वाङ्मयाची परंपरा प्रवाही असते का नसते इथं तुम्हाला दिसू शकतं. या ठिकाणी इथं तुम्हाला याच्यातूनच उत्तर शोधून प्रवाही असते हे सत्य आहे. बरोबर. एक सत्य तर दुसरं कदाचित नवनिर्मितीचे धागे जुन्या व्यूहरचनेत गुंतलेले नसतात. तर नसतात नाही तर असतात. तर हे चूक आहे, असत्य आहे. एक लक्षात घ्या. सत्य असत्य नाही लिहायचं तर चुक्की बरोबर लिहायचं. चुक्की बरोबर असेल तर चुक्की बरोबर लिहायचं. सत्य असत्य असेल तर सत्य असत्य. तर हे जे आहे हे बरोबर आहे आणि हे जे आहे आपलं चूक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो. एकदम सोपा प्रश्न आहे. आता बाकी मी काय आता उत्तर सांगत बसणार नाहीये. आता बघा कविता पद्य विभाग हा 16 मार्काला असतो. बघा 8 मार्क एक कविता असते त्या कवितेवरचे प्रश्न, 4 मार्क मुद्द्यांवर आधारित प्रश्न आणि 4 मार्क जो आहे तो तुमचा 4 मार्क रसग्रहणासाठी असतो. तर अशा प्रकारे 16 मार्काचा हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तर इथं कृती पूर्ण करा. याच्यामध्ये बघा कवितेत सूचनेच्या आधारे कृतीमध्ये 4 प्रश्न असतात. 1, 2, 3, 4. पहिला दुसरा प्रश्न ज्याच्यात प्रत्येकाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात सोपा असतो. तर इथं बघा वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी. तर जीव नसतं वगैरे जीव नसेल किंवा ज्या काही तुम्हाला इथं तुम्हाला लिहायच्यात 2 लिहिले की तुम्हाला 2 मार्क मिळेल. त्याच्यानंतर ही कविता बघा वस्तू कविता आहे. ही जरा बघून घ्या. कारणे लिहायचे. वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत. कारण लिहायचंय.
वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, त्याचं कारण लिहायचंय. एक एक वाक्यामध्ये कारण लिहिलं की तुमचं उत्तराला 2 मार्क इथे मिळतात. फक्त इथं या तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नामध्ये जरा गडबड होऊ शकते. सरळ अर्थ लिहिताना व्यवस्थित काळजीपूर्वक शुद्ध लेखन बघून लिहायचं आहे, जेणेकरून 2 पैकी 2 मार्क मिळतील. आणि अर्थ सौंदर्य, भाषिक सौंदर्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर इथं तुम्हाला अर्थ सौंदर्य लिहायचं आहे, 2 मार्क आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे मित्रांनो, 2 कविता असतात. ही कविता सोडून जी तुम्हाला इथं मध्ये दिलेली असते, ती कविता सोडून इतर 2 कुठल्यातरी कविता असतात. दोघांपैकी एका कवितेचे मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला प्रश्न म्हणजे मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवायची असतात. 3 मुद्दे असतात. कवितेचे कवी, कवयित्री यांचं नाव, कवितेचा विषय आणि कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे. याच्यापैकी ना हा पहिला आणि शेवटचा जो मुद्दा आहे याच्यावरती जास्त वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. कधी-कधी काही शब्दार्थ दिले जातात, काही शब्द दिले जातात, त्यांचे अर्थ तुम्हाला लिहावे लागतात. ओके. आणि हा आ नंतर ई आहे, ऍक्च्युली चुकून ड झालाय. ई मध्ये काय असतं इथं, रसग्रहण करा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. वरच्या ज्या 3ही कविता त्या सोडून एखादी 4थी कविता असते, त्याच्यातल्या रसग्रहण आपल्याला करायचं असतं. ठीक आहे. अशा प्रकारे हे कवितेवर आधारित प्रश्न. त्याच्यानंतर स्थूल वाचन मध्ये बघा, तिसरा जो आहे तो स्थूल वाचन 6 गुणांचा असतो. तर यामध्ये लक्षात घ्या, म्हणजे जवळपास याच्यामध्ये 3 प्रश्न असतात. 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे असतात, 6 मार्क बघा. अशा प्रकारे पहिला प्रश्न 18 मार्काला, दुसरा प्रश्न 16 मार्काला, तिसरा प्रश्न 6 मार्काला. तर किती होता, 6 दुने 12, 12 8 20चे 0, चलाले 2 आणि इथं 40. 40 मार्क मित्रांनो जवळपास तुमचे पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. त्याच्यामधले सुद्धा 4 मार्क जर तुम्ही वजा केले तर 36 मार्क जे आहे ते पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. आता याच्यानंतरचा पुढचा सगळा भाग व्याकरण आणि लेखन विभाग, हा भाग जवळपास तुम्हाला 40 मार्काला आहे. म्हणजे 50% भाग आता पुढच्या प्रश्नांमध्ये. त्याच्यामुळे पुढचा भाग हा अतिशय महत्वाचा आहे. व्याकरण आणि त्याच्यामध्ये हा जो भाषा अभ्यास आहे, हा साधारणतः याच्यावरती आता बघा, भाषा व्याकरण आणि भाषा अभ्यास याच्यामध्ये 4था जो प्रश्न आहे तो पूर्णपणे व्याकरण आणि भाषा अभ्यासावरती. तर याच्यामध्ये बघा पहिला जो प्रश्न आहे अ मधला, याच्यामध्ये बघा समास आहे. आता सामासिक शब्दांचा समास ओळखा. आई वडील, आई आणि वडील. आता याच्यामध्ये बघा 3 प्रकारचे समास आहे. कर्मधारय समास, द्विगु समास आणि द्वंद्व समास, हे 3च समास आहे. तर आई वडील म्हणजे आई आणि वडील हा द्वंद्व समास आहे. पुरुषोत्तम हा तुमचा जो आहे कर्मधारय समास. पंचपाळी आणि त्रैलोक्य बघा, हे दोन्ही जे आहेत ना ते द्विगु समास आहे. ज्यावेळेस पहिलं जे विशेषण आहे ते संख्या विशेषण असतं, पहिलं पद म्हणजे जसं पंच आहे, त्रैलोक्य आहे, नवरात्र आहे, तर यांना द्विगु समास म्हणतात. तर पहिला जो आहे द्वंद्व समास, द्वंद्व समास. दुसरा जो आहे कर्मधारय, कर्मधारय समास. तिसरा जो आहे तो, तिसरा आणि चौथा जो आहे द्विगु समास आहे, द्विगु समास. तर हे एकदम सोपा आहे. समास समास 3च आहे, त्यांचा नीट अभ्यास करा. यानंतर शब्द सिद्धी जो आहे ना, हा शब्द खूप सोपा आहे मित्रांनो. हा प्रश्न 2 मार्काला आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त. आता बघा भर दिवसा, आता दिवसाच्या अगोदर लागलाय म्हणजे उपसर्ग आहे. म्हणजे आता भर दिवसा जो आहे शब्द, हा उपसर्ग दिवसा, हा उपसर्ग घटित शब्द आहे. खटपट हा जो शब्द आहे हा तुमचा खटपट अभ्यस्त. खटपट, पटपट, झटपट, हा म्हणजे अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्यांना आपण अभ्यस्त म्हणतो. निकोप, निकोप आणि टिकाऊ. आता हे शब्द तुम्ही सांगा प्रत्यय घटित आहे का. आता टिकाऊ हा शब्द जो आहे तो तुमचा प्रत्यय घटित आहे, टिकाऊ लागलाय. निकोप हा जो शब्द आहे तुमचा उपसर्ग घटित शब्द आहे. तर हे सगळे शब्द खूप सोपे असतात मित्रांनो, जरा नीट तुम्ही हे करा. त्याच्यानंतर तिसरा जो आहे वाक्प्रचार 4 मार्कांना आहे. म्हणजे बघा पहिला समास 2 मार्क, शब्दसिद्धी तुमचे 2 मार्क आणि तुमचा वाक्प्रचार 4 मार्क, 8 मार्क व्याकरण विभाग आहे. आणि त्याच्यानंतर भाषा अभ्यास जो आहे तो 8 मार्काला. हा 16 मार्काचा चौथा प्रश्न आहे. आता हे जे वाक्प्रचार आहेत ना मित्रांनो, ते सगळे वाक्प्रचार पुस्तकामधील पाठ्यपुस्तकावर आधारित असतात. खस्ता काढणे, कंठस्नान घालणे बघा, खूप कष्ट उपसणे, खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट उपसणे. याचा अर्थ पण लिहायचा 1 मार्क, वाक्यात उपयोगाला 1 मार्क. म्हणजे रामच्या आईबाबांनी रामच्या शिक्षणासाठी खूप खस्ता खाल्ल्या असं तुम्ही लिहू शकताय. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. भारतीय जवानांनी 5 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकताय. समरस होणे, एकरूप होणे, मिळून जाणे, अशा प्रकारे तुम्ही एकरूप होणे वगैरे तुम्ही लिहू शकताय. याचना करणे, अशा प्रकारे तुम्ही यांचे 4 पैकी कुठल्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा. 4 मार्क. यानंतर भाषिक घटक जो आहे तो तुम्हाला जवळपास 8 मार्काला आहे. म्हणजे याच्यामध्ये व्याकरण 8 मार्क, भाषिक 8 मार्क, 8 आणि 8 16 मार्क. हा प्रश्न असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला 16 पैकी 16 प्रश्न पडू शकतात जर नीट अभ्यास केला तर. बघा शब्द संपत्तीमध्ये विरुद्धार्थी शब्द किती, आदर, अनादर, सुबोध, अबोध वगैरे तुम्ही या ठिकाणी अतिशय
सोपे आहेत इथं. त्याच्यानंतर वचन वचन ओळखा. पुस्तके अनेक वचन, नदी एक वचन, एवढंच लिहायचंय. आता इथं बघा शब्द समूहासाठी एक शब्द. पसरवलेली खोटी बातमी म्हणजे अफवा. समाजाची सेवा करणारा समाजसेवक. ओके. आणि हे 1 मार्क हातातले आहेत. या खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता बेजबाबदारपणामध्ये दार येईल. ओके. किंवा बाप येईल. ओके. जबाबदार हा एक शब्द येईल. म्हणजे अशा प्रकारे बरेचसे शब्द येऊ शकतात. बा आणि न पकडलं की बाणा शब्द येईल. तर असे बरेचसे शब्द या ठिकाणी तुम्ही येऊ शकता, लिहू शकता. ओके. याचा ज बाब शब्द सुद्धा तयार होईल. ज बाब हा शब्द सुद्धा तयार होईल. तर बरेचसे शब्द तयार होतात. 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे, एकाला अर्धा मार्क. तर अशा प्रकारे हे 4 मार्क सोपे आहेत. पुढे बघा लेखन नियमानुसार याच्यातून अचूक शब्द ओळखा. यापैकी 4च जोड्या 6 दिलेल्या असतात. 6 पैकी कुठल्याही 4 जोड्यातले अचूक शब्द ओळखायचे. ओके. ओळखून लिहायचे. त्याच्यानंतर इथे बघा विरामचिन्ह ओळखून नाव लिहा. आता हे बघा विरामचिन्हे जी आहे ही विरामचिन्हे ओळखून आपल्याला नावं लिहायची आहेत. बाबा हे समजा उद्गारवाचक चिन्ह असेल आणि हा पूर्ण विराम आहे ते लिहायचं. त्याच्यानंतर पारिभाषिक शब्द तुम्हाला 1 मार्काला आहे. याच्यामध्ये बघा पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजी शब्द आहेत, त्यांचे तुम्हाला मराठीमध्ये अर्थ लिहायचे. जसं एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन, इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका, हे व्यवस्थित लिहायचे. हातातले मार्क आहेत. त्यानंतर पुढे बघा उपयोजित लेखनाचा हा भाग आहे. याच्यामध्ये प्रश्न 5व्यातला अ जो आहे 5वा, 6वा, 7वा हे उपयोजित लेखन असतात. 5व्यातला अ मध्ये तुम्हाला 2 मुद्दे असतात. एक तर पत्रलेखन असतंय किंवा पत्रलेखन लिहा किंवा तुम्ही अपठित उतारा जो असतो प्रश्न क्रमांक पहिल्यातल्या ई मध्ये त्या उताराचा 1/3 सारांश लिहा. माझं मत आहे की पत्रलेखन लिहा, मुद्द्याला मार्क असतात, मार्क मिळून जातील. या पत्रामध्ये सुद्धा 2 गोष्टी आहेत बघा. स्वच्छ शहर सुंदर शहर, ही जी तुम्हाला एक दिसते ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे हे ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला वाचायचे, ही जाहिरात, आणि जाहिरात वाचून पत्र लिहायचे. तुम्ही विजय आहात किंवा विजया जगताप, जनता वसाहत सांगली सामाजिक कार्यकर्ता या नात्याने तुम्हाला पत्र लिहायचे. शहर स्वच्छता मोहीम या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल माननीय आयुक्तांचे अभिनंदन करणारे पत्र किंवा प्रभाग स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र लिहायचे. दोघांपैकी एक पत्र इथं लिहायचं. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5व्यातला आ जो आहे त्याच्यामध्ये 2 कृती सोडवायच्या 3 पैकी. एक कृती 5 मार्काला आहे बरं का. जाहिरात लेखन बघा तुम्हाला हे जे काही शब्द दिले जातात याच्या आधारे जाहिरात लिहायचे किंवा बातमी लेखन लिहायचे असते तुम्हाला किंवा कथा. आता एक तर कथा मुद्द्यांच्या आधारे कथा असेल किंवा एखादी कथा जी आहे तिची सुरुवात दिलेली असेल किंवा शेवट दिलेला असेल. अशा प्रकारे कथा लेखन तुम्हाला अपूर्ण कथा पूर्ण करायला हा प्रश्न असतो. तर तिघांपैकी 2 तुम्ही लिहू शकता. माझ्या मते जाहिरात आणि बातमी जर लिहिली तर त्याच्यामध्ये मुद्दे असतात, तुम्हाला मार्क मिळू शकतात चांगले. पुढे बघा ई जो आहे तो लेखन कौशल्य म्हणजे 5व्यामध्ये ऍक्च्युली 5व्यामध्येच अ आ ई असतात लेखन कौशल्यामध्ये. 5व्यामध्ये ई बघा लेखन कौशल्य, याच्यामध्ये तुम्हाला प्रसंग लेखन आहे. इथे बघा हा शुभेच्छा समारंभ झाला ज्ञानदा माध्यमिक विद्यालय अहमदनगरमध्ये. तर या शुभेच्छा समारंभाचा जो प्रसंग तुम्हाला लिहायचा आहे तो प्रसंग लेखन आहे. त्याच्यानंतर आत्मकथन आहे. भ्रमणध्वनीचं म्हणजे मोबाईलचे आत्मकथन तुम्हाला या ठिकाणी लिहायचं. तिघांपैकी एकच तुम्हाला लिहायचं आहे. आणि वैचारिक लेखन आहे. प्रदूषण समस्या व उपाय या विषयावर तुमचे विचार लिहा. तर वैचारिक लेखन अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक तिघांपैकी एकच कुठला तरी प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पहिला, दुसरा, तिसरा या तिघांपैकी एक 8 मार्काला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपण बघितली. आता ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हवी असेल, या प्रश्नपत्रिकेची पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर इतर सर्व विषयांच्या पीडीएफ जर तुम्हाला हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या एका लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठीपासून सगळ्या विषयांच्या पीडीएफ फाईल डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये. ओके. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व विषयांच्या पीडीएफ फाईल प्रथम सत्र परीक्षेच्या डाउनलोड करून घ्या. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.